8 संघर्ष, हे जे संघर्ष आहेत, ही संघर्ष फक्त आपल्या संवादाच्या चुकीमुळे किंवा संवादामुळे ते घडत असतात. तर एवढी मोठी गोष्ट ही आपल्याला आपल्या संवादामुळे घडत असते आणि म्हणून आपण या संवाद कौशल्याच्या संदर्भातलं जर काही चांगलं असेल तर ते चांगलं काहीतरी समजून घेण्याचा, शिकण्याचा आणि सगळेजण एकमेकांच्या प्रॅक्टिस करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दुसरी अजून एक गोष्टीच्या संदर्भात आपण बघत होतो ती म्हणजे की क्लिअर कम्युनिकेशन्स. खूपदा आपला जो संवाद असतो, आपला संवाद हा दोन पद्धतीने बघतो आपण. एक म्हणजे आपला आपल्या स्वतःशी असलेला संवाद आणि दुसरा म्हणजे की दुसऱ्याशी समोरचे जे असतील त्यांच्यासोबत असलेला संवाद. तर हे जे दोघी संवाद असतात ना, हे दोघी संवाद खूप कॉम्प्लिकेटेड असतात आणि या संवादांना सरळ संवाद करण्याचं जे काम आहे, हे सरळ संवाद करण्याचं काम NVC म्हणजे नॉन व्हायलेंट कम्युनिकेशनच्या माध्यमातून आपण या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून आपण या दोन गोष्टींच्या संदर्भातलं बघण्याचा विचार करत आहोत. तिसरी गोष्ट ह्या NVC मध्ये असते, ज्याला आपण म्हणतो की आपण ज्या ज्या वेळेस संवाद करतो किंवा ज्या ज्या वेळेस दुसऱ्यांशी बोलत आहोत तर त्या बोलताना आपले स्वतःची काही प्रिन्सिपल असतात, आपली स्वतःची काही मूल्य असतात, आपली स्वतःची काही तत्व असतात आणि खूपदा ज्या वेळेस आपण संवाद करतो तर या संवादाच्या वेळेस कधी कधी आपल्या मूल्यांना बदल द्यावे लागते, कधी कधी त्या मूल्यांच्या संदर्भात आपल्याला इच्छा नसताना आपला संवाद कसा घडतो. तर या ठिकाणी NVC मध्ये ही सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही जो संवाद करणार हा संवाद तुमच्या स्वतःचे जी काही नीतिमूल्य आहेत, ज्याला आपण जीवन मूल्य म्हणतो, तर त्या जीवन मूल्यांना धरून त्यांचा आदर करून तुम्ही दुसऱ्याशी संवाद करताय. मग पुढची अडचण ही येते की ज्या वेळेस आपण प्रामाणिकपणे किंवा आपल्या जीवन मूल्याने हा संवाद करतो त्यावेळेस दुसरी अडचण येते की समोरच्याला ऐकून कसं घेणं. आणि म्हणून NVC चा दुसरा मुद्दा हा पण असतो की त्याला लिसनिंग एम्पॅथिकली, बरोबर, म्हणजे एकानुभूतीने ऐकणं कसं आहे. खूपदा असं एक म्हण आहे, बरोबर, आपण ऐकली असेल की वी आर नॉट लिसन टू लिसन, वी आर जस्ट लिसन टू क्लेरिफाय, है ना. तर आपण ऐकण्यासाठी ऐकत नसतो, तर आपण आपली स्पष्टता देण्यासाठी ऐकत असतो आणि त्याच्याने तो संवादच घडत नाही. म्हणून या ठिकाणी आपण जे बघत आहोत की आपले हे जे 8.8 जे संघर्ष किंवा जे प्रॉब्लेम्स आपले निर्माण होतात तर त्याच्यातले फक्त एक पॉइंट जरी कमी करू शकलो तर आपण, तरी आपला हा प्रॅक्टिस ग्रुपच्या संदर्भातला आपलं यश असणार आहे. तर ही काही गोष्ट होती. तर त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता असेल की काय आहे NVC किंवा NVC काय काम करतं किंवा NVC चे उपयोग काय आहे. नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन हा एवढा मोठा शब्द न वापरता आपण त्याचं जे शॉर्ट फॉर्म आहे NVC हे घेणार आहोत आणि या NVC च्या संदर्भातल्या कुठे कुठे या NVC चा वापर आपण करू शकतो, या NVC च्या महत्व काय आहे आणि NVC काय आहे तर याच्या संदर्भातलं थोडंसं आपण हंसराज यांच्याकडनं जाणून घेऊयात आणि मग पुढे काही गोष्टींच्या संदर्भात जाऊयात. तर मी हंसराज यांना रिक्वेस्ट करेल की हंसराज प्लीज. राजेश, सगळ्यांचं इंट्रोडक्शन घ्यायचं होतं ना. हॅलो, आवाज येतोय? हो. राजेश सर, आपण सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेणार होतं थोडक्यात, ते करायचं का नंतर करायचं? राजेश सर, आवाज येतोय? ठीक आहे. सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मी. आपण सर्वजणांनी सरांचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्यानंतर तो मेसेज पण बघितला असेल. खरं म्हणजे त्या मेसेज मध्ये पण त्याचा उपयोग, NVC चा उपयोग काय थोडक्यात दिलेला आहे. तरी पण आपण आता हे बघणार आहोत की NVC चे प्रकार, कोणकोणत्या प्रकारामध्ये NVC शिकवली जाते आणि त्याचा जो काही उपयोग आहे तो कुठं कुठं होऊ शकतो आपल्याला. तर त्याआधी मी सर्वांचं वेलकम करतो
आपण दर गुरुवारी भेटणार आहोत आणि या या ग्रुपचं आपण प्रॅक्टिस ग्रुप असं नाव ठेवलंय. याचा अर्थ आपण जे काही शिकणार आहोत त्याचा आपण आपल्या जीवनात पण काही वापर करून बघणार आहोत आणि ते एकमेकांना आपण शेअर करणार आहोत. तर त्याच्यामुळं पण मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, की ग्रुपमध्ये नुसतं प्रेक्षक म्हणू नका येऊ. तर ग्रुपमध्ये तुम्ही सहभागी पण व्हा आणि इंटरॅक्शन पण करा, बोला पण. कारण आपण शिकत आहोत बोलणं आणि ऐकणं हे दोघं शिकत आहोत आपण. तर पहिली विनंती हीच राहील, की सगळ्यांनी सहभाग पण घ्यायचा आहे. म्हणजे बोलायचं पण ऐकायचं पण आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची विनंती करून मी एन-व्ही-सीचा प्रकार सांगणार आहे आणि ती दुसरी विनंती अशी राहील, की आपण सर्वांना खूप असा महत्त्वाचा आपला वेळ आहे. अ, आपला वेळ खूप महत्त्वाचा आहे सगळ्यांसाठी आणि आपल्या वेळात वेळ काढून आपण ही गोष्ट शिकण्यासाठी इथं तुम्ही वेळ देत आहात. तर त्यामुळं आपण जेव्हा वेळ देत आहोत, त्यावेळेला आपण पूर्णपणे अस्तित्वाने इथं असलं पाहिजे, असा प्रयत्न केला पाहिजे. याचा अर्थ हेच, की जेव्हा आपण ऑनलाईन असतो, तर त्यावेळेला किमान आपला व्हिडिओ आपण चालू ठेवला, तर आपल्याला आम्हाला पण थोडं सोपं होईल प्रतिसाद काहीतरी मिळतोय हे बघून. तर व्हिडिओ ऑन करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि सहभाग घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि अ, दुसरी महत्त्वाची आणखी गोष्ट ही, की एक चॅलेंज इथं मला देऊ इच्छितो, की आज जे आपण शिकणार आहोत आणि एन मध्ये जे काही आपण शिकणार आहोत, तर बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं, की हे ऐकल्यानंतर असं वाटतं, की हे तर मी इथं ऐकलं होतं, हे तर वाचलं होतं. पण आम्हाला एक चॅलेंज करावं असं वाटतं, की याच्या आधी कधीही तुम्ही या विषयाबद्दल ऐकलेलं नसेल, असा नवीन विषय आम्ही घेऊन आलेलो आहोत. अर्थात तो आम्ही एक आध्यात्मिक संघटनेत काम करतो. 2006 ला एका शिबिरात गेलो होतो. आणि तिथं आम्हाला मार्शल रोझनबर्गला ऐकायला मिळालं आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला ती जी जाणीव झाली, की येस हे नवीन आहे, हे काहीतरी वेगळं आहे आणि तेव्हापासून आम्ही याच्या प्रेमात पडलेलो आहे. आणि म्हणूनच आज तुम्हाला ती संधी आहे, की काय खरंच ते प्रेमात पडण्यासारखं आहे का? हे ऐकायची आज तुम्हाला संधी आहे आणि आम्ही तेच चॅलेंज करतो, की हो, हे याच्या आधी तुम्ही ऐकलेले नसेल. तर मग काय एन ते पण आपण बघणार आहोत. तर नॉन व्हायलंट कम्युनिकेशन हे जे काय आहे, ते त्याचे 5 प्रकार आहेत. दिसतंय? तर पहिला प्रकार आहे बेसिक. बेसिक याच्यामध्ये अहिंसात्मक संपर्काचा विचार मार्शल रोझनबर्ग यांच्या डोक्यात कसा आला आणि आपल्या भाषेचे संस्कार काय आहेत आणि मग ऐकण्याच्या आणि बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये पुनर्रचना करण्याचे जे 4 घटक आहेत ते आपण इथं बघतो. त्याला बेसिक म्हटलं जातं आणि आपण आता सध्या तेच बघणार आहोत सुरुवातीला. त्यानंतर एन दुसरा एक प्रकार आहे याच्यामध्ये पालक आणि पाल्य. अ, पालक आणि पाल्यामध्ये एन वापर करून तुमचे संबंध कसे सुधारू शकता, हे आपण त्या याच्यामध्ये बघतो. तिसरा प्रकार आहे पती-पत्नी आणि एन आपण सर्वात जास्त जो काही वेळ आहे, तो आपण आपल्या पार्टनर सोबत घालवत असतो आणि त्या पार्टनर बरोबर जर आपले संबंध सुसह्य, सहज आणि आपले नसतील, तर ते एक जीवन प्रवास आहे तो खूप कठीण आणि अडचणीचा होऊ शकतो. त्याच्यामुळं पती-पत्नी आणि मध्ये आपल्याला कसा वापर करू शकतो, याचा आपण त्याच्यामध्ये बघत आहोत तिसऱ्या याच्यामध्ये. चौथा प्रकार आहे अँगर मॅनेजमेंट. रागाचं व्यवस्थापन आपण ऐकलेलं आहे, पण राग प्रभावी कसा व्यक्त करावा आणि राग ही कशी संधी आहे, त्याचा आपण अँगर मॅनेजमेंटमध्ये आणि अँगर मॅनेज बघत असतो. हा चौथा प्रकार आहे. आणि 5वा प्रकार आहे मेडिएशन म्हणजे मध्यस्थी. 2 संघर्ष करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहामध्ये अ, एखादा वादाचा मुद्दा असतो आणि त्या वादाच्या मुद्द्यामध्ये मध्यस्थी कशी करावी प्रभावीपणे, याच्यासाठी पण एन पूर्ण जगामध्ये काम करत आहे. तर मध्यस्थी कशी करावं हे पण 5व्या प्रकारामध्ये अ, शिकवलं जातं. अशा प्रकारे हे 5 प्रकार आहे. बेसिक, पालक-पाल्य, पती-पत्नी आणि एन अँगर मॅनेजमेंट आणि मेडिएशन. हे मी थोडं फास्ट याच्यासाठी घेतोय, कारण पुढे त्याचा जो काही उपयोग आहे, त्याच्यामध्ये हे परत मी सांगणारच आहे. तर हे 5 प्रकारामध्ये आपण एन शिकतो आहोत
आणि आत्ताचा जे काही प्रकार आहे ते आपण बेसिक बघणार आहोत. आणि मग जसं जसे आपले प्रॅक्टिस ग्रुप पुढे जाईल तसं तसं या या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कसा त्याचा वापर होईल हे आपण बघणार आहोत. याच्यावर काही प्रश्न असतील तर कोणी विचारू शकता. काही प्रश्न याच्यावर? अं, कोणी त्या मान हलवून तरी प्रतिसाद द्या, म्हणजे थोडस वाटेल की तुम्ही ऐकताय, की हो येस किंवा अंगठा तरी केला तरी चालेल. नो सर. आहे. ओके. तर मग आपण हे बघणार आहोत की मग आपल्याला एनव्हीसीचा वापर केल्यानंतर, एनव्हीसी तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला कुठे कुठे फायदा होईल, नाही का? सगळ्यांचा हा एक प्रश्न खूप महत्वाचा असतो की हे केल्यानंतर माझा काय फायदा, नाही का? आणि आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यासाठीच करतो की ही गोष्ट मिळाल्यानंतर मला हे मिळणार आहे. अर्थात आपल्याला काहीतरी उद्देश असतो म्हणून आपण काहीतरी करत असतो. आणि आपण सर्वजण जसं मी म्हटलं की आपला अमूल्य वेळ देऊन जर का तुम्ही इथं आलेला आहात आणि तुमचा 1 तास या गडबडीच्या या बिझी शेड्यूल मध्ये जर आम्हाला देत आहात तर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे म्हणूनच तुम्ही देत आहात. तर मग तुम्हाला हे शिकल्यानंतर काय होईल याच्याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. तर एनव्हीसीचा सर्वात पहिला जो काही उपयोग आहे तो तुम्हाला होणार आहे मित्रतेच्या घनिष्ठ संबंधासाठी. पहिला उपयोग. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा आपण खूप त्रासलेलो असतो, आपल्या हात खूप काहीतरी भरलेलं असतं, तर त्यावेळेला आपण सर्वात पहिले आपल्या जवळच्या मित्राची आठवण आपल्याला येते आणि आपण त्यांच्याकडे एक्सप्रेस होतो आणि आपण एक्सप्रेस झाल्यानंतर हलकंच वाटतं आपल्याला. तर बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की माझे हे सगळे मित्र आहे, पण त्या मित्रातले काहीच लोक असे असतात जे आपल्याला ऐकून घेत असतात. आणि जेव्हा तुम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकता, ही स्किल जेव्हा तुम्ही शिकता आणि त्याचा जेव्हा सराव करता, त्यावेळेला तुम्हाला अनुभव येईल की तुमचा जो काही मैत्रीचा जो काही संबंध आहे तो आणखी घनिष्ठ झालेला आहे. घनिष्ठ हा शब्दावर मी थोडं एक भाष्य करतो. अर्थात तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घनिष्ठता म्हणजे काय. तरी पण उदाहरणार्थ आपण गाईचं दूध घेतो, प्रत्यक्ष बघतो. ते दूध आणि दुकानातलं दूध, हे दोघं दूधच असतं, पण त्याच्यात कधी-कधी दुकानातल्या दुधात पाणी मिसळलेलं असतं. आणि आपण म्हणतो की आता चहा करण्यासाठी आता काही पाण्याची जास्त आवश्यकता नाही. कारण दूध आधीच थोडं पातळ असतं, नाही का? आणि मग आपण म्हणतो की दुधात पाणी आहे, नाही का? तर बरेच वेळा आपले संबंध पण असेच असतात, की आपल्या दुधामध्ये पाणी असतं. म्हणजे मित्र तर असतात ते नावाला, पण आपल्याला त्याच्याकडे आपल्या आतल्या भावना सांगाव्याशा वाटत नाही. आणि आपण कुठेतरी थांबतो आणि फक्त काही थोडीशीच गोष्ट सांगतो. तर हे काय घनिष्ठतेचा अभाव आहे. हं. घनिष्ठतेचा अभाव असल्यामुळं आपण आपल्या काही गोष्टी सगळ्यांकडेच सांगू शकत नाही. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अहिंसात्मक संपर्क ही गोष्ट शिकता, तर तेव्हा तुम्हाला एक प्रकारे एक स्किल मिळते आणि ज्या स्किलमधून तुम्ही तुमची आतली गोष्ट प्रभावीपणे सांगू शकता किंवा ती दुसऱ्याची ऐकू पण शकता. म्हणजे तुमच्या ऐकण्याची पण क्षमता इथं आपण विकसित करतो किंवा वेगळ्या प्रकारे कसं ऐकता येईल हे पण आपण बघतो. आणि म्हणून मित्रतेच्या घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्यासाठी नॉन व्हायलेंट कम्युनिकेशनचा वापर शिकल्यानंतर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. दुसरं आहे परिवार. परिवाराच्या आपण आपण सर्वजण परिवारामध्ये वाढत असतो. आई, वडील, काका, काकू, मामा, मामी हे सगळे जे काही भाऊ, बहीण हे सगळं आपला परिवार असतो. आणि ह्या परिवारामध्ये पण आपल्याला खूप अशी एनर्जी पण मिळत असते आणि बऱ्याच वेळा या परिवारात आपल्याला कुठेतरी काही गोष्टी अडचण पण होत असतात. कारण आपले संबंध त्यांच्याशी कशा प्रकारचे याच्यावरती असतं. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अहिंसात्मक संपर्क ही कला शिकता, बोलण्याचं आणि ऐकायचं जेव्हा शिकता, तर त्यावेळेला परिवारातल्या घटकांना देखील आपण माणूस म्हणून बघतो आणि त्यांच्या पण काहीतरी गरजा असू शकतात किंवा त्यांना पण एक नात्याच्या बियॉन्ड जाऊन आपण त्यांना बघू शकतो. तर जेव्हा परिवारात तुम्ही असतात, मग तुम्ही कुठल्याही रोलमध्ये असाल, जेव्हा तुम्ही पालक असाल, तर तुम्ही मुलांना समजून घेता. तुम्ही भाऊ असाल, तर भावाला, बहिणीला समजून घेता. तुम्ही आपल्यापेक्षा वरिष्ठ जे काही मंडळी आहे, त्यांना पण देखील समजून घेता आणि आपल्या काही गरजा आहेत त्या आपण स्पष्टपणे मांडता. आणि जेव्हा तुम्ही एनव्हीसी शिकता, तर तेव्हा तुमच्या परिवारामध्ये एक प्रकारे सुसंवाद आणि आपुलकी निर्माण होते.
आपण सर्वजण मराठी प्रॅक्टिस ग्रुप घेतो आहोत आणि मराठीत बोलतो आहोत. तर मराठीमध्ये तुम्हाला ती कविता होती का नाही मला माहित नाही, पण खूप सुंदर कविता एक मराठीत आहे की घर असावे घरासारखे, नकोस नुसत्या भिंती, तिथे असावा जिव्हाळा, नकोच नुसते नाती. तर जिव्हाळा आणि आपुलकी जर त्या घरामध्ये नसेल तर ते घर फक्त भिंतीच असतं, नाही का? तर बघा, आपण घरामध्ये जर सर्व लोक आहेत आपल्या बाजूला, आपले नात्यातले, आपल्या रक्ताच्या नात्यातले, आणि तरी पण आपल्याला जर एकटेपणा वाटत असेल, तर असं समजा की तुम्ही नुसता भिंतीच्या घरामध्ये राहताय. आपण ज्या वेळेला तुम्ही घरामध्ये आहात आणि तुम्हाला आपुलकी वाटते आणि आपल्या सोबतचा जो काही आपला नातेवाईक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आनंद होतोय, एक आपुलकी, जिव्हाळा निर्माण होते, तर त्यावेळेला समजा की खरं म्हणजे खऱ्या अर्थाने तिथं आपुलकी आहे. तर जेव्हा तुम्ही परिवारात राहता आणि नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकता, तर त्यावेळेला तुम्हाला त्यांचा परिवारामध्ये आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करायसाठी एनव्हीसीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. तिसरा प्रकार आहे वैवाहिक संबंध. जसं आपण आत्ताच बघितलं की एनव्हीसीच्या 5 प्रकारांमध्ये पालक पाल्य पण आहे, तसं पती पत्नी आणि एनव्हीसी पण आहे. तर हा एक खूप इंटरेस्टिंग प्रकार आहे, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संसाराचा जो काही गाडा आहे त्याला 2 पाय असं चाक असतं असं आपण म्हणतो, आणि ते दोघं चाक जर का सारखे नसतील, एक मोठं आणि एक छोटं असेल, तर तो प्रवास कसा होईल याची आपण कल्पना करू शकतो. आणि म्हणून नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन जेव्हा शिकता, तर त्यावेळेला तुम्हाला खऱ्या अर्थाने आपल्या जोडीदाराबरोबर व्यक्त होणं आणि जोडीदाराला ऐकणं, या गोष्टीमध्ये तुम्ही आनंद घेऊ शकता आणि तुमचा जो काही संबंध आहे तो खूप चांगल्या पद्धतीचा तिथं होऊ शकतो. आणि वैवाहिक संबंधामध्ये एनव्हीसी हा जो काही विषय आहे तो आम्ही जेव्हा लॉकडाऊन व्हायच्या आधी आम्ही एक वर्कशॉप घेतला होता. तर आम्हाला खूप असं जाणवलं की खूप गरज आहे. म्हणजे पती पत्नी जरी एकत्र राहत असले तरी ते फक्त एकत्र राहतात, पण एकमेकांना ते खऱ्या अर्थाने जाणून घेत नाही, याची आम्हाला तिथं जाणीव झाली. आणि नॉन व्हायलेंट कम्युनिकेशनची गरज खरं तर पती पत्नींना किती जास्त आहे याची आम्हाला त्यावेळेला जाणीव झाली. तर ती जाणीव पण तुम्हाला थोडीशी येण्याची शक्यता या ग्रुपमध्ये आहे. तर या ग्रुपमध्ये आपण तेच बघणार आहोत, वैवाहिक संबंधामध्ये नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन कसं फायदेशीर होईल याचा पण आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे आम्ही हा दावा करत नाही की हे शिकल्यामुळं आमचं वैवाहिक जीवन अ, खूप घनिष्ठ झालेलं आहे, असा आम्ही दावा नाही करत. पण तरी पण आम्ही सांगतो की आणखी जास्त समजून घेण्यासाठी पार्टनरला आम्हाला त्याची मदत झालेली. तुमचा जो काही जवळचा व्यक्ती आहे त्याला समजून घेण्यासाठी, त्याच्या आत काय चाललंय हे बघण्यासाठी, आत खोलात जाऊन त्याच्या हृदयात बघण्यासाठी एनव्हीसी तुम्हाला नक्कीच मदत करेल. तर हा तिसरा त्याचा फायदा आहे. चौथा आहे संस्था आणि संघटना. संस्था आणि संघटनांमध्ये आपण जेव्हा काम करत असतो एखाद्या संघटनामध्ये किंवा एखाद्या संस्थेमध्ये, तर त्यावेळेला पण आपल्याला आपला संबंध आपल्या लोकांशी येतो. आणि त्या लोकांशी संबंध येत असताना आपल्याला असे काही अनुभव येतात की ज्या वेळेला आपल्याला याच्याशी जास्त बोलावं आणि याच्याशी बोलूच नाही असं वाटतं, किंवा एखादा बॉस सारखं ऑर्डर करत असेल आणि तिथं आपल्याला काही गोष्टी सांगता येत नाही म्हणून आपण तशाच सहन करत असतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकता, तर त्यावेळेला तुमचे संस्था आणि संघटनामध्ये सुसह्य असं वातावरण तयार करण्यासाठी तुम्हाला एनव्हीसी मदत करू शकते. त्यानंतर आहे 5वं आहे शिक्षण क्षेत्र, एज्युकेशन फील्ड. तर हे खूप एज्युकेशन फील्ड जर बघितलं तर आपला सर्व जो काही जडणघडण झालेली असते त्याच्यामध्ये शिक्षणाचा खूप मोठा वाटा असतो आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकत असतात, त्यावेळेला शिक्षण क्षेत्रामध्ये जर नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन तुम्ही वापरलं तर काय होऊ शकतं, आपण मुलांना काय देऊ शकतो आणि एक नवीन समाज कसा घडवू शकतो, यासाठी देखील तुम्हाला एनव्हीसी नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन अहिंसात्मक संपर्क तुम्हाला उपयोगी येते. जसं आपण बघतोय की राजेश सर हे त्यांचं फील्ड जे काय शिक्षक आहेत, आणि मला खूप त्यांचं कौतुक वाटतं, कारण शिक्षक फील्डमध्ये तुम्ही लाईव्ह लोकांशी काम करत असता. म्हणजे मुलांशी तुम्ही बोलत असता, त्यांना काहीतरी घडवण्यासाठी, शिकवण्यासाठी काहीतरी करत असता.
आपलं इतर जे काम आहे शिक्षक मध्ये थोडा फरक हाच आहे की आपण वस्तूंशी संबंधित काहीतरी काम करत असतो, पण शिक्षक लोक लाईव्ह थिंग बरोबर म्हणजे मुलांबरोबर काम करत असतात. तर ते करत असताना जर तुम्ही ही स्किल शिकलेला असाल तर तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, किंवा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला जर का नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन प्रभावीपणे व्यक्त व्हायची कला माहित असेल, तर तुमच्या शिक्षणामध्ये पण आणि तुमच्या शैक्षणिक संबंधामध्ये शिक्षण या घटकामध्ये कसा उपयोग होऊ शकतो हे तुम्ही एनव्हीसी मध्ये शिकणार आहात. त्यानंतर 6वा उपयोग आहे आरोग्य व काउन्सिलिंग क्षेत्र. आताच तुम्ही बघताय की कोरोनाच्या ह्या 2 वर्षामध्ये आपण काय अनुभवतोय. तर लोकांना खूप गरज होती. कशाची गरज होती? तर त्यांना माणूस म्हणून बघण्याची गरज होती आणि माणुसकीचा जो काही अभाव आहे तो आपल्याला इथं दिसला, की एक आजार आला आणि माणसामध्ये किती दुरावा निर्माण झाला किंवा खूप सारे गैरसमज निर्माण झाले आणि त्याच्यातून आपल्याला हेच शिकायला मिळालं, की संबंध चांगले असणे, माणसाला माणूस म्हणून बघणं हे किती गरजेचं आहे. आणि जेव्हा आरोग्य आणि काउन्सिलिंग क्षेत्रामध्ये तुम्ही असतात आणि त्यावेळेला जर तुम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकलेले असतात, तर लोकांच्या गरजा बघण्यासाठी तुम्हाला खूप अहिंसात्मक संपर्काचा इथे फायदा होतो. कारण मार्शल रोझनबर्ग हेच म्हणतात, की सगळ्यांच्या गरजा सारख्या असतात. सगळ्यांच्या गरजा सारख्या असतात आणि त्या पूर्ण होण्यासाठी सगळेच लोक धडपडत असतात. आणि प्रश्न तोच आहे, की मग पहिल्यांदा संधी कोणाला द्यायची? कोणाची आधी गरज पूर्ण करायची? आणि म्हणून जेव्हा तुम्ही काउन्सिलिंग करत असतात, आरोग्य फील्डमध्ये तुम्ही असतात आणि तुम्ही जर का ही गोष्ट शिकली, अहिंसात्मक संपर्क, तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होऊ शकतो. त्यानंतर 7वं फील्ड आहे राजनैतिक जसं व्यावसायिक करार. अ, आपण जरी सामाजिक फील्डमध्ये असलो तरी राजनैतिक फील्डमध्ये पण काही लोक आहेत आणि ते पण खूप आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. त्याचप्रमाणे काही व्यावसायिक क्षेत्रामध्ये पण काही करार करावे लागतात आणि ज्या वेळेला तुम्ही स्पष्ट असता की माझ्या गरजा काय आहे आणि त्यावेळेला तुम्ही राजकारणामध्ये असतात, त्यावेळेला तुम्हाला नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन मदत करू शकते. म्हणजे हा विषय जरी एका वाक्यात मी संपवला आहे, तर हा खूप महत्वाचा आहे आणि नॉन व्हायलेंट कम्युनिकेशनचं महत्व जर तुम्हाला पाहिजे तर ह्याच क्षेत्रात जास्त आहे. कारण इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधल्या संघर्षामध्ये नॉन व्हायलेंट कम्युनिकेशनचे खूप सारे ट्रेनर आहे, की ज्यांनी खूप महत्वाची भूमिका निभावलेली आहे. आणि आज पण आपण बघतोय की अफगाणिस्तानामध्ये जे काही सत्ता परिवर्तन झालेलं आहे, तर तिथं पण सगळ्यांचं लक्ष याच्यासाठी लागून आहे की माणुसकी कुठेतरी मेली नाही पाहिजे. माणुसकीसाठी सर्वजण चिंतित आहात आणि जिथं जिथं राजनैतिक आणि व्यावसायिक करार असतात, त्या ठिकाणी जर का तुम्ही अहिंसात्मक संपर्क सारखी कला शिकलेले असतात, तर त्यावेळेला राजनैतिक क्षेत्रामध्ये पण काही निर्णय घ्यायला अहिंसात्मक संपर्क तुम्हाला मदत करते. तुम्ही जर का मार्शल रोझनबर्गचं पुस्तक वाचलं असेल, नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन, तर त्याच्यामध्ये पण त्यांनी खूप सारे उदाहरण दिलेले आहे, जिथं त्यांनी शरणार्थींच्या कॅम्पमध्ये जाऊन तिथं त्यांनी अहिंसात्मक संपर्क शिकवलेला आहे. तर हे तसं पाहिलं तर तुम्ही ही एक संधी पण आहे. जर तुम्ही ही कला शिकली, तर मोठ्या-मोठ्या संघर्ष करणाऱ्या ज्या काही भाग आहे किंवा अशा घटना आहे, तिथं तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकता. जर तुम्ही नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन हे प्रामाणिकपणे शिकलेलं असाल तर. आणि प्रामाणिकपणे त्याचा वापर करण्याचा तुम्ही जर का निश्चय केला, तर तुम्हाला नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन हे सुद्धा एक मोठी संधी तुम्हाला मिळू शकते. त्यानंतर 8वा प्रकार आहे कोणत्याही प्रकारच्या वाद, विवाद आणि संघर्षामध्ये. जसं मी आत्ताच सांगितलं, की एन-व्ही-सीचा 5वा प्रकार आहे मेडिएशन, मध्यस्थी. तर 2 संघर्ष करणाऱ्या व्यक्ती आणि समूहामध्ये मध्यस्थी किती महत्त्वाची आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण असा अनुभव घेतो कधी-कधी, की कोणतरी 2 व्यक्ती भांडत आहेत आणि आपण तिथं जातो. आपला उद्देश असतो, की भांडण मिटवावं. पण तुम्हा सर्वांनाच अनुभव आहे, की काय होतं? नेमकं काय होतं? आपण तिथं जातो, कुणाची तरी एक बाजू बोलतोच, तेवढ्याच एकाची कोणाच्या तरी बाजूने आपण बोलताना दिसतो आणि ते भांडण मिटण्याऐवजी आपण आणखीच त्याच्यात आगीत तेल ओतण्याचं कधी-कधी काम झालेलं असतं. आणि आपण नंतर म्हणतो, की उगाचच मी तिथं गेलो किंवा आपण असं ठरवतो, की आता इथून पुढे मी त्यांच्या भांडणात कधी पडणार नाही. तर का होतं असं? कारण आपण मध्यस्थी प्रभावी कशी करावी याच्याबद्दल पण काही गोष्टी आपण शिकून घेतल्या पाहिजे. आणि अर्थातच खूप सुंदर असं माध्यम आहे अहिंसात्मक संपर्क. जे जर तुम्ही शिकलात,
तर दोन संघर्ष करणाऱ्या व्यक्तींमध्ये तुम्ही प्रभावीपणे मध्यस्थी करू शकता. संघर्ष करणाऱ्या व्यक्ती किंवा समूह. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये पण जाऊन काही नॉन व्हायलेंट कन्व्हर्शनचे जे ट्रेनर आहेत त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मार्शल रोझनबर्ग हे जे काय आहे, त्यांना नोबेल पारितोषिक साठी ते नामांकित झाले होते. परंतु असं म्हणतात की जिवंत माणसालाच ते नोबेल पारितोषिक दिलं जातं आणि त्यांचा मृत्यू 2015ला झाल्यामुळं तो त्यांना मिळालेला नाहीये. पण त्यांना पॅरिसचा शांततेचा पुरस्कार मिळालेला आहे. तर हा काही साधारण पुरस्कार नाहीये. एका देशाने दिलेला शांततेचा पुरस्कार जर दिला असेल, तर त्यांनी काय काम केलं असेल याची आपल्याला कल्पना येते. तर मार्शल रोझनबर्ग हे जगातले 10 सायकॉलॉजिस्ट पैकी एक आहेत आणि त्यांनी जी काही स्किल शिकवलेली आहे, ती इतकी क्रांतिकारी म्हणेल मी याच्या इथं. कारण जेव्हा तुम्ही ती शिकता तर तेव्हा तुम्हाला खरंच एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि ते असं म्हणतात की प्रत्येकाचा जो काही स्वभाव आहे, हृदय आहे, म्हणजे मनुष्याचा जो काही हृदय आहे ते करुणामय हृदय आहे. आणि करुणामय हृदय आहे, परंतु त्याच्यावर असे काही संस्कार झालेले आहे की ज्याच्यामुळे तो त्याचा करुणा स्वभाव हा प्रवाहित होत नाही. त्याची करुणा प्रवाहित होत नाही. त्याच्या करुणाला प्रवाहित होण्यापासून थांबवता काही गोष्टी आणि त्या गोष्टींचा त्यांनी शोध काढलेला आहे. म्हणजे ही खूप जर तुम्ही म्हणजे भारत जसं पाहिलं तर भारतामध्ये खूप सारे लोक आत्मज्ञानी झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या स्वतःमध्ये शोध घेऊन खूप अशा धम्माचे संस्थापक झालेले. आपण बघतो की बुद्ध बघतो, आपण महावीर बघतो, आपण खूप सारे संत महात्मा बघतो की ज्यांनी स्वतःमध्ये शोध घेतला आणि काहीतरी शोधले. जसं कबीर आपण बघतोय. आपण संत गुरु आणि अशा परंपरेच्या देशामध्ये वाढलेलो आहोत. पण जर हेच मार्शल रोझनबर्ग समजा भारतात राहिले असते, तर कदाचित ते पण असे एखाद्या मोठ्या धर्माचे संस्थापक राहिले असते असं मला वाटतं. कारण त्यांनी पण एक अशी गोष्ट शोधली, एक असा धागा शोधलाय, असं एक मूल्य त्यांनी आपल्याला दिलंय, करुणामय हृदयापर्यंत पोहोचायचं कसं? आणि त्याच्याशी त्याचे काही टूल्स पण दिलेले आहेत. खरं म्हणजे मी आज जे आमच्या गुरुजींचा वाढदिवस आहे अनिरुद्ध सरांचा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा वर्ग सुरू केलेला आहे. अनिरुद्ध सरांकडून आम्ही जेव्हा पहिल्यांदा मराठीत एनव्हीसी ऐकलं होतं, तेव्हापासून आम्ही अनिरुद्ध सरांचं एकही वर्कशॉप आम्ही सोडलं नव्हतं. जवळपास 2006 पासून 2011 पर्यंतचे अनिरुद्ध सरांचे मराठीत झालेले सर्वच वर्कशॉप राजेश सर आणि मी आम्ही जिथं-जिथं ते जायचे, तिथे-तिथं आम्ही केलेलं आहे आणि 2008, 9 आणि 10ला तर आम्ही इंटरनॅशनल कन्व्हेन्शन पण करायचं आम्हाला संधी मिळाली होती आणि त्याबद्दल मी म्हणजे खरं म्हणजे माझे जे काही आध्यात्मिक जो संघ आहे, ज्यांनी ज्यांनी आम्हाला ही संधी दिली होती, त्यांची आज मी आणि राजेश सरांनी आम्ही म्हणजे खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, की त्यांनी ही खूप सुंदर अशी संधी दिली आणि त्यामुळं आम्हाला हे स्किल शिकायला मिळालं. आणि आज देखील तुम्ही जर तुमच्याकडे नोटबुक असेल छानशी आणि पेन असेल, तर तुम्ही ही तारीख लिहून घ्या आणि त्या तारखेच्या खाली लिहा, की आज जे काही आम्ही शिकणार आहोत, ते खरंच एक नवीन गोष्ट शिकणार आहोत आणि त्याच्या खाली थँक्स लिहा राजेश सरांना. मी माझं नाव नाही घेत कारण ते माझी मोठाईकी होईल. आमच्या दोघांचं नाव लिहा की आणि थँक्स लिहा आणि तुम्हाला आता काही आठवड्यात लक्षातच येईल, की आम्ही हे असं का म्हणतोय. कारण एक खरंच तुमच्या करुणामय हृदयाचा खरंच तो करुणामय आहे का? आणि काय आपले संस्कार आहे हे शिकवण्याचा आम्ही इथं प्रयत्न करणार आहोत आणि अर्थातच हा प्रॅक्टिस ग्रुप असल्यामुळं एखादी गोष्ट शिकल्यानंतर त्याचा आपण सराव पण करणार आहोत. म्हणजे ही गोष्ट फक्त आम्ही बोलणार, तुम्ही ऐकणार अशी नसणार आहे. ही दोघं बाजूला असणार आहे. तर हे जे काही एन-व्ही-सीचे 5 प्रकार आणि एन-व्ही-सीचे 8 उपयोग मी आता तुम्हाला सांगितले. तर हे बोलून मी आता थांबवतो, की एन-व्ही-सी माझ्या दृष्टीने काय आहे? किंवा एन-व्ही-सी मध्ये मी काय आहे 2006 पासून, त्याचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. कारण कोणता अनुभव होता, की ज्याच्यामुळे मी जुडलो? तर एन-व्ही-सी मध्ये शिकताना एखाद्या व्यक्तीला ऐकलं कसं जावं हे जे शिकायचं असेल तर तुम्ही एन-व्ही-सी शिकली पाहिजे. मार्शल रोझनबर्ग 2006 ला जेव्हा आले होते, त्यावेळेला ते म्हटले त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता,
तो प्रश्न असा होता की इंडियामध्ये जेव्हा तुम्ही आले आणि त्यांचा असा रेकॉर्ड होता की अ, पृथ्वीची त्यांनी प्रदक्षिणा 9 वेळा घातलेली आहे. प्रत्येक देशामध्ये 15 दिवस राहायचं आणि दुसऱ्या देशात आणि मग दुसऱ्या देशात असं एनव्हीसी शिकवता त्यांनी पृथ्वीची 9 वेळा प्रदक्षिणा घातली असा रेकॉर्ड पण त्यांच्या नावावर आहे. आणि ज्यावेळेला ते भारतात आले दुसऱ्यांदा, तर त्यावेळेला ते असं त्यांना विचारलं, तो प्रश्न असा होता की भारतातले लोक तुम्हाला कसे वाटले? आणि त्यांचा जो काही प्रश्नाचं उत्तर होतं ते खूप लक्ष वेधणारं आहे. कारण आपण सर्व भारतीय आहोत. ते असं म्हटले, की भारतातले लोक खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणे. तर त्यांनी काही कौतुक केलं नाही. तर हे कौतुक त्याच्यापेक्षा खरं म्हणजे आपल्याला थोडासा राग पण यायला पाहिजे. पण ते असं म्हटले, की भारतातले लोक आहे ना साधे नाही, सरळ नाहीये. तर ते खूप असे गुंतागुंतीचे आहे. आणि हे ऐकून मला थोडा राग पण आला आणि हे कसे काय म्हणताय आम्हाला कॉम्प्लिकेटेड. तर ते कसे कॉम्प्लिकेटेड आहेत हेच आपण बघणार आहोत, की आपल्याला असे काय संस्कार झालेले आहेत. ते पण आपण बघणार आहोत. आणि मार्शल रोझनबर्ग असे का म्हटले मग, की आपण कॉम्प्लिकेटेड आहोत आणि मग आपण कॉम्प्लिकेटेडतून सरळ कसं व्हायचं? किंवा का आपण कॉम्प्लिकेटेड हे जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना वेलकम करेल, स्वागत करेल. या ग्रुपमध्ये तुम्ही आज जरी काही टेक्निकल अडचणीमुळे आपण शार्प 7:30 ला सुरू करू शकलो नसलो, त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो. तुमच्या सर्वांचा थोडा काही मिनिटं गेले. त्याच्याबद्दल मी माफी मागतो. आणि पुढच्या वेळेला आपण 7:30 ला शार्प चालू करणार आहोत आणि 8:30 ला शार्प ते थांबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर याच्यावर काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. नाहीतर आपण राजेश सर म्हटल्याप्रमाणे आपण सगळ्यांचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्यावर काही प्रश्न असेल तर कृपया विचारा. थँक यू. राजेश. येस हंसराज, थँक्यू. तर आता जे हंसराज यांनी सांगितलं त्याच्यावर काही प्रश्न असतील तर त्या संदर्भात बघण्याचा प्रयत्न करूयात. किंवा एक गोष्ट तर क्लिअर झाली आपली की NVC चे उपयोग काय आहेत आणि NVC चे प्रकार काय आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही हे ऐकत असणार त्यावेळेस तो ऐकताना ते रिलेट होत असेल की NVC चा वापर आपण कसा कसा करू शकू आणि कदाचित आपल्या आयुष्यातले काही अनुभव पण असतील आणि ते पण तुम्हाला रिफ्लेक्शन झालं असेल की कदाचित या ठिकाणी जर NVC चं कौशल्य आपल्याकडे राहिलं असतं तर कदाचित आपण हा अनुभव अजून चांगला करू शकलो असतो किंवा समृद्ध करू शकलो असतो. तर हे चालू राहील सिरीज मध्ये. तर आता जस्ट आपण सगळेजण नवीन आहोत त्याच्यामुळे क्विक आपण थोडंसं इंट्रोडक्शन घेऊयात प्रत्येकांचं. ही एक गोष्ट. आणि दुसरी म्हणजे की या प्रॅक्टिस ग्रुप मधनं तुम्हाला काय हवंय, तुमची काय अपेक्षा आहे किंवा तुमची काय गरज आहे की याच्यातनं ह्या गोष्टींवर कदाचित प्रकाश टाकावा किंवा या गोष्टींवर काही गोष्टी घडाव्यात. तर त्याच्या संदर्भात पण तुम्ही सांगू शकता. तर तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. एक म्हणजे तुमचा परिचय जो आपल्या सगळ्यांसाठी असेल आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला काय हवंय या प्रॅक्टिस ग्रुप मधून. तर थँक्यू. तुम्ही स्वतःहून पॉपअप होऊन सांगू शकतात किंवा आमच्या समोर स्क्रीनवर आपली नावं आहेतच तर आम्ही पण तसं मदत करू शकू. तर ॲज यू लाईक. सुरुवात माझ्यापासून करतो. मी हंसराज, मालेगावला राहतो. नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावमध्ये. मी महानगरपालिकेमध्ये जॉब करतो. उपजीविकामध्ये ती एक धार्मिक संघटनेत काम करतो आणि 2006 पासून वेगवेगळ्या लोकांकडून मी NVC शिकवत आहे. बस माझं. थँक्यू. येस, थँक्यू हंसराज. पूर्वाजी, कॅन यू से समथिंग इन मराठी प्लीज? नमस्कार नमस्कार. मी पूर्वा वाटवे, बँगलोरमध्ये आहे. पुण्यात होते पण काही वर्ष आता बँगलोरमध्ये राहिल्यामुळे मराठीमध्ये बोलायचा सराव सुटून गेलाय. अत्यंत आनंद झाला आणि काही गोष्टी ज्या तुम्ही शेअर केल्यात हंसराज सर अजिबात मला माहीत नव्हत्या, त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं इंटरॅक्शन
त्याला काय मराठीत म्हणतात माहीत नाही, पण दॅट इज व्हॉट आय लुक फॉरवर्ड टू. Yes. आणि धन्यवाद. थँक्यू. येस थँक्यू पूर्वा. विजय सर, विराज सर, सॉरी विराज. नमस्कार सर्वांना. मी विराज तिरपुडे, जिल्हा गोंदिया, तहसील तिरोडा. आणि मला असित डहाटे सरांनी जॉईन केलेलं आहे आणि नवीन काहीतरी शिकायला मला मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना खूप खूप त्यांचा धन्यवाद. मी सोबतच LIC चा काम करत आहे. LIC एजंट आहे मी आणि याच्यातून मला खूप काही शिकायला मिळेल आणि ते माझ्या कामामध्ये भर पडेल असं मला सरांनी सांगितलं आहे, हंसराज सरांनी. तर असं मला वाटत आहे. थँक्यू. येस थँक्यू विराज. मयुरी. हॅलो सर. येस. माझं नाव मयुरी पाटील आहे आणि मी धुळे जिल्ह्यातली आहे. प्रॉपर ठाणेरची, शिरपूर तालुका. आणि मी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे सध्या. तर सर थँक्यू. सगळ्यात आधी तुम्हाला थँक्यू म्हणते की मला या ग्रुपला तुम्ही जॉईन केलं. आणि मला एक हे वाटतंय अपेक्षा की याच्यातून मला काहीतरी शिकायला मिळेल. आत्मविश्वासाने बोलण्याचं हे वाढेल माझं. तर त्याच्यासाठी जॉईन केलं मी. थँक्यू सर. येस थँक्यू. आतिश जी. सर्व जय भीम. जय भीम. मी आतिश मेश्राम, नागपूरला असतो. मी NNBI मध्ये फुल टाइमर म्हणून सध्या काम करतोय आणि संघाशी लहानपणापासूनच जोडून आहे. चांगलं म्हणजे ऍक्च्युली NVC चे क्लासेस मी याच्या आधी पण केलेले आहेत, कुमारजीचे. आणि पण कसं होतं कधी कधी की खूप शिकतो आपण, परंतु प्रॅक्टिकल मध्ये येण्यासाठी खूप वेळ लागतो. तर आता बऱ्याचदा असं झालं की मी त्या गोष्टी विसरलेलो आहो आणि आता प्रॅक्टिकल मध्ये नसल्यामुळे तर मला पुन्हा बेसिक पासून इंग्लिश शिकायचे, जेणेकरून मला पुन्हा माझे जे बोलणं आहे ते व्यवस्थित करता येईल आणि लोकांसोबत माझी जी मित्रता आहे ती जास्तीत जास्त वाढवता येईल. थँक्यू. येस. आसित यांनी खूप म्हणजे सुंदर एक मुद्दा सांगितला आपल्याला की खूपदा आपण शिकायला भरपूर आहे आपल्याकडे है ना. तर ह्या प्रॅक्टिस ग्रुप मधनं आपण 3 लेवलच्या संदर्भात बघणार आहोत. म्हणजे पहिली लेवल आहे इन्फॉर्मेशन लेवल. तर काही गोष्टींच्या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन देऊ, काही गोष्टींच्या संदर्भात माहिती देणार आहोत, काही कन्सेप्ट क्लिअर होतील जे मार्शल यांनी NVCच्या संदर्भात बघितली. म्हणजे ज्यावेळेस आपण काही इन्फॉर्मेशन बघतो तर त्या इन्फॉर्मेशन नंतर काही गोष्टींच्या संदर्भात अंडरस्टँडिंग होते ना. म्हणजे आपण 100% शिकतो पण या 100%पैकी 40% आपल्याला समजतं. तर दुसरी लेवल जी आहे डीप त्याच्यातला, तर ते आपण अंडरस्टँडिंग लेवलवर बघणार आहोत. आणि त्याच्यानंतरची जी तिसरी लेवल महत्वाची असते ज्याला आपण रिअलायझेशन लेवल म्हणतो, आंतरिक अनुभूतीच्या संदर्भात बघतो. बरोबर. तर जसं बघतो ना आपण की लीडर लोकांचे 100 किंवा हजारो लोक असतात तिथे, पण त्यांच्यातल्या 2-3 लोक हे सक्सेस मॉडेल तयार होतात. का? कारण की ते लोक ह्या 3 लेवल पर्यंत गेले जातात. इन्फॉर्मेशन लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि तिसरी रिअलायझेशन लेवलवर. बरोबर. तर ह्या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये जो आपण टप्प्याटप्प्याने घेणार आहोत, तर इथे मुख्य हेतू हाच आहे. बरोबर. जर इन्फॉर्मेशन द्यायची राहिली असती तर तुमच्याकडे मार्शलचे स्वतः लेक्चर्स आहेत युट्यूबवर है ना. तर तिथून आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळून जाते. पण मुख्य हेतू हा आहे की ते अंडरस्टँडिंग लेवल आणि ते रिअलायझेशन लेवल आपलं वाढावं, आणि म्हणून आपण हा प्रॅक्टिस ग्रुपच्या संदर्भातला हेतू या ठिकाणी ठेवलेला आहे. तर थँक्यू आतिश. राहुलजी. राहुलजी आपण म्यूट आहात प्लीज. येस. हा सर. येस. छान वाटतंय. आपला परिचय. हो, आपला परिचय आणि आपल्या अपेक्षा प्रॅक्टिस ग्रुपला. ओके. मी राहुल, धुळ्याहून आहे आणि गव्हर्नमेंट जॉब करतो. मला पण काहीतरी नवीन शिकायचं होतं आणि NVC बाबत मी ऐकून होतो बरंच. तर माझं बोलण्याचं स्किल आणि ऐकून घेण्याचं स्किल कसं वाढेल आणि त्याच्यात कसं डेव्हलप करता येईल मला, त्याच्यात मला मदत होईल NVC ची, या अपेक्षेने मी या ग्रुपला जॉईन झालोय. बाकी ठीक. येस थँक्यू.
येस, प्रेरणा मेश्राम. येस, रेडमी 9A त्यांनी नाव लिहिलेलं नाही त्यांचं, ते पण त्यांचं परिचय आणि त्यांचं मत सांगू शकतात की अपेक्षा की का हा. आणि बसते मॅडम. येस, थोडं आमची एक गरज ही पण आहे की आपण कमी वेळात थोडं जास्त करण्याचा प्रयत्न करूयात. त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीला पण तेवढं ओपन राहा की जसं हंसराजांनी ती रिक्वेस्ट केली आहे की पॅराशूट सारखं स्वतःला खुलं ठेवा म्हणजे आपण उडू शकू है ना, नाहीतर बांधलेले पॅराशूट भरपूर असतात. हो, तर प्लीज थोडं फास्ट. हो, प्रेरणाजी रेडमी बसते मामी, आपण पण सांगू शकतात तुमच्या अपेक्षा. बसते माझ्या मामी आहेत. येस, तुमचा अनम्यूट आहे, थोडा म्यूट करून. हा, यस यस, या, थँक्यू. सारिकाने सांगितलं मला, त्याच्यामुळे माझं नाव सुनंदा वसंत बसते. मी बदलापूरहून आहे. मला माझ्या मुलगी जावयाने सांगितलं खूप चांगले व्यवस्थित आहे म्हणून. येस, थँक्यू. आसित, आपण आहात आज? यस. मी असित दहाटे, मी नागपूरवरून आहे आणि माझी अपेक्षा अशी आहे की मला आसित, तुम्ही पुन्हा म्यूट झालेत. सॉरी, एक डिस्टर्बन्स होता. ओके ओके. येस, मला सराव करून घ्यायचा आहे, माझा संवाद परत इम्प्रूव्ह करायचा आहे आणि मला मागील बॅचचा एक्साइटमेंट माहित आहे, तर मला तो एक्साइटमेंट परत घ्यायचा आहे. यस, थँक्यू. ओके, प्रेरणा आणि रेडमी ही 2 जण राहिलेत अजून, तर आपण एक ग्रुप म्हणून प्रत्येकांचं जस्ट जाणून घेणार आहोत, तर तुम्ही बोलू शकता दोघांचे. येस. हा, प्रेरणा बोला. मी प्रेरणा मेश्राम आहे, नागपूरवरून, आणि मी पण एका सामाजिक संस्थेमध्ये काम करते आणि मला पण अधिकाधिक प्रॅक्टिस मध्ये कसं उतरवता येईल याच्या बाबतीत प्रयत्नशील असते मी. NVC म्हणजे याच्या आधी पण मी काही बेसिक कोर्सेस केले आहेत धम्माचारी कुमारजी यांचे. तर म्हणजे खूप प्रॅक्टिस मध्ये नाही, म्हणजे सुरुवातीला केले, आता बरंच सुटलेलं आहे. तर ते अजून प्रॅक्टिस मध्ये कसं येता येईल त्याच्यासाठी मला वाटते की चांगलं राहील हा ग्रुप. येस, थँक्यू. रेडमी 9A, तुमचं नाव पण लिहा सर प्लीज, म्हणजे आम्हाला वाटेल की आपल्या नावाने बोलता येईल असं. हा सर, मी आजच ओपन केलेला आहे. आवाज येत आहे का? यस यस यस. हा हा, तर मी धम्म मित्र आहे, सुभाष गोलाईत, काटोल तहसील मधून बोलत आहे, नागपूर जिल्हा. हॅलो. यस यस. आणि अपेक्षा सुभाषजी, तुमच्या प्रॅक्टिस ग्रुपला धरून काही अपेक्षा? हा सर, मला अजून काही शिकायचं होतं, तर तुमच्याकडून नवीन ग्रुपमध्ये जॉईन होण्याकरिता म्हणजे असितचा मला मेसेज आला होता, असित दहाटन यांचा. तर काही नवीन शिकायचं होतं, त्याच्यासाठी मी जॉईन केलेला आहे ग्रुप. येस येस येस. ठीक आहे. येस, थँक्यू.
तर थँक्यू. म्हणजे तुमच्या अपेक्षांच्या संदर्भात पण आम्ही काही कलेक्शन केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात पण आपण हा सर. टप्प्याटप्प्याने या प्रॅक्टिस ग्रुपमध्ये जाऊच. तर मला वाटतं आज आपण आज पुरतं या ठिकाणी थांबूयात. शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि एक रिक्वेस्ट, छोटंसं, जर तुम्हाला काही ओपिनियन आपल्या ग्रुपला टाकता आलं तर प्लीज अवश्य टाका आजच्या सेशनच्या संदर्भात, की एनव्हीसीतनं काय उपयोग आणि जर असं झालं तर काय होतं या अर्थाने. ठीक आहे, आज पुरतं आपण या राजेश, ठिकाणी थोडं बोलू का? थांबूयात. हॅलो. हा, यस. एक ओळीची जाता जाता गोष्ट सांगून थांबायचं का आपण? ओके, आन्सर. येस. तर जाता जाता एक ओळीची गोष्ट आपण ऐकणार आहोत. कदाचित तुम्ही ती ऐकली पण असेल. एक व्यक्ती समुद्राच्या किनारे काही स्टारफिशला उचलून समुद्रात टाकत होता आणि तिथं खूप सारे स्टारफिश पडले होते. जसंच तो स्टारफिश बाहेर यायचा समुद्राच्या, तो व्यक्ती तो उचलायचा आणि समुद्रात टाकायचा. जाणारा एक व्यक्ती त्याला बोलला की इतके सारे स्टारफिश आहे आणि तू उचलून टाकतोय, मी केव्हाचं बघतोय, तर याच्याने काय फरक पडणार आहे म्हणे. तर खूप सारे येत आहे आणि तू थोडे थोडे टाकतोय, याच्याने काय फरक पडणार आहे. तर त्या व्यक्तीचं उत्तर खूप सुंदर होतं, जो त्या स्टारफिशला उचलून समुद्रामध्ये टाकत होता. तो म्हटलं, त्याने एक स्टारफिश उचलला आणि म्हटलं की याला फरक पडतोय, या एका स्टारफिशला फरक पडतोय जेव्हा मी त्याला समुद्रात टाकतोय. तर आपल्याला पण असं वाटतं की कधी की छोटेसे लोक आहेत, जरासेच लोक आहोत, तर काय फरक पडतो नाही का, किंवा तर फरक पडतो. एका एक व्यक्तीला पण जर फरक पडला आणि त्याच्या जीवनामध्ये काही बदल झाला, तर आम्ही हा प्रॅक्टिस ग्रुपचा सार्थ झाला असं समजू. म्हणून आम्ही कमिटमेंट अशी पण केली आहे की राजेश सर, मी आणि एक पण व्यक्ती इथं राहिला आहे प्रॅक्टिस ग्रुपला पुढच्या आठवड्याला, तरी पण आम्ही तेवढ्याच एनर्जीने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बस एवढी छोटीशी गोष्ट होती. आपण थांबूया मग. थँक्यू. थँक्यू. टेक केअर. बाय. थँक्यू ऑल ऑफ यू. गुड नाईट. गुड नाईट.